ब्लास्टर संघाने आपले दोन फलंदाजी जोडी मैदानात पाठवायची आहे. क्या करने का, क्या करने के आ रहे तू ले आदि कर रहे कौन स्कोरिंग कर रहे हैं ना, कॉमेंट्री करेगा. आप करो ना, हम लोग बैठे ना, हमें बताता, आप खाली बोलिए. हमारा कोई दोस्त है कि नहीं उसमें? क्या है? कोई नहीं दिख रहा है. हमारा कोई दोस्त रहता तभी मजा आता ना. सागर सागर है ना, क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. अंपायर ढूंढ रहा है. बॅट्समॅन बॅट्समॅन पंच कोण आहेत या सामन्याचे? सभ्या जेवलं तिथने मारायला. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत नागेश पाटील आणि सूरज लाड. अतिशय पॉवर प्ले मध्ये चांगले खेळणारे फलंदाज आहेत ते. अरे गया ना वो खेलने, कौन गया मालूम नहीं है. कौन है ओपनिंग में? नाही नाही हां नागेश आणि नॉन स्ट्राईकला आहे ते, स्ट्राईकला गेले ते नागेश. सूरज नाव माहित नाही. आणि गोलंदाजीसाठी आहे तो दीपक. कौन गया है भाई? अरेन भाई कौन गया? हाँ और दूसरा कौन है नॉन स्ट्राइक पे? वही तो बोल रहा सूरज लाडे. दीपक याचा पुढचा चेंडू नागेश याच्यासाठी आणि उत्कृष्ट ऑफच्या दिशेने तडवला चेंडू. आपलं खातं खोलतो एक धावेने, संघाचं सुद्धा खातं खोलतो एक धावेने. आता स्ट्राईकला आले ते सूरज लाड यांनी जर चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा निर्धाव चेंडू. ए बाय कचऱ्याच्या याच्या डब्यात टाका, इथे कुठे टाकू नका कचरा. दीपक याचा पुढचा चेंडू सूरज याच्यासाठी आणि उत्कृष्ट हा तटवलेला. एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2, बिनबाद 2. पहिले षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवतात ते ब्लास्टर संघ. दीपक याचा पुढचा चेंडू आणि नागेश आकाशात चांदण्या दाखवतात आणि त्रिफळाचीच झालेले आहेत. चिल्लाएगा. नागेश त्रिफळाचीच झालेले आहेत वैयक्तिक एक या धावसंख्येवरती. आणि संघाची धावसंख्या आहे किती? 1 बाद 2. त्याची जागा घेण्यासाठी गेला आहे तो पसंत. लेफ्ट हैंड बैट्समैन पसंद. क्या राम प्रसाद मोरिया. अरे हम लोग का कोई दोस्त नहीं था, अभी माइक ले लेता. सागर है
दीपक याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. दीपक याचा पुढचा चेंडू तोंड देईल तो पसंत. लेफ्ट हँड बॅट्समन उत्कृष्ट असा लेग क्षेत्र तळला चेंडू. तेवढेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले ते छोटा क्षेत्ररक्षक पतू याने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय. आता फलंदाजीसाठी आले ते सूरज लाड. दीपक याचा पुढचा चेंडू. धावसंख्या 1-3. पहिले षटक चालू असताना पॉवर प्लेचं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या ती 1-3. पॉवर प्लेमध्ये संघर्ष. ब्लास्टर या संघाला काय आहे तर पॉवर प्लेचा फायदा उचलता आलेला नाही आहे. 3 या धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झाला आहे त्यांचा. मोबाईल खाया ना अमित मोबाईल खाया. हाँ इसको लगेगा कीपर जाके बोल. तर पुढचा चेंडू. पुढचं षटक घेऊन येत आहे तो. नाम क्या कोण आहे. मोहित पाटील. दुसरं षटक घेऊन येत आहे तो मोहित. त्याला तोंड देईल तो पसंत. लेफ्ट हँड बॅट्समन. हवे काय करतात पुढच्या चेंडूवरती. आणि उत्कृष्ट असा तटवल्या चेंडू लेगच्या दिशेने पाहूया झेल होतो का. आणि हा झेल सुटलेला आहे दीपक याच्याकडून. याच्यावर 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांनी धावसंख्या होते ती 5. 1-5. अरे ये झार पलटी मारना इसमें. वो वाला झार लेके 1-2 झार पलटी मार. वो झार इसमें पलटी मार. ये 2-3 झार मार अलग अलग में. अरे वो झार ले ले 2-3 झार मार दे सब में अलग अलग में पलटी. इधर इधर पीछे रहेगा पीछे. पुढचा चेंडू पसंत त्याला. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवायचा प्रयत्न अपील करतायत. पंचांवरती काही दबाव नाही आहे. हा निर्धाव चेंडू. पंच निर्धाव आहे का आऊट आहे. आमच्याकडे असं दाखवा बोर्ड दाखवा. झेलबाद झालेले आहेत ते पसंत. दुसरा धक्का बसतो तो ब्लास्टर या संघाला. धावसंख्या ती 5. दुसरं षटक चालू असताना 2-5. त्याची जागा घेण्यासाठी जाता तो कर्णधार महेश. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली आहे ती ब्लास्टर या संघाकडून. कोणता सुपर हिटर ना नाही फिल्डिंग का. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते सुपर हिटर या संघाकडून चाललेले आहे. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 2 बॉल झालेले आहेत आणि 5 धावेवरती 2 विकेट झालेले आहेत त्यांच्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालले. त्याला तोंड देतो महेश. तुसाचा ऑफच्या दिशेने तटवला चेंडू. 1 धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 6. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 6. मोहित याचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालले. स्ट्रायकर या संघाकडून. आता तोंड देईल तो सूरज. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक आव्हानदार धावेचे भर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या ती 2-7. मोहित याचा पुढचा चेंडू. सूरज आला.
आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू, 4 चेंडू, दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या ती 7, 2 बाद 7. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली ती स्ट्रायकर या संघाकडून. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडून या फलंदाजाला काही बॉल समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती. दुसरं षटक चालू असताना 7 या धावसंख्येवरती त्यांचे फलंदाज बाद झाले ते 2. पुढचा चेंडू मोहित याचा, मोहित टू सूरज. आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू, क्या मालूम कोई दिखाई नहीं रहा है कुछ क्या. 2 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 2 बाद 7. विकेट डालना मांगता है ना. ए 2-4 में डाल के रख रे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली ती 2 बाद 7. ब्लास्टर या संघाची. त्यांना या संघामध्ये या सामन्यामध्ये विजयासाठी थोडंसं एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. तिसरं षटक घेऊन येतात ते सागर त्रिभुवन. त्याला तोंड देईल ते लेफ्ट हँड बॅट्समन महेश. सागर टू महेश. पाहूया काय करतात ते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, उत्कृष्ट असा स्ट्रेटच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव तो पूर्ण झालेली आहे. आणि उत्कृष्ट असे फलंदाज क्षेत्ररक्षण झाले. एकाच धावावरती समाधान. धावसंख्या होती ती 8. सागर त्रिभुवन. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या ती 2 बाद 8. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती एक रन धावलेले आहेत. पुढचा बॉल सागर टू सूरज. पाहूया काय करतात. उत्कृष्ट असा लेगच्या दिशेत तटवला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. एका धावावर धावसंख्येमध्ये वाढ होते ती 9. सागर टू महेश. कुठेतरी धीम्या गतीने चाललेला हा संघ ब्लास्टर संघ. मोठा फटका मारला आहे. पाहूया का त्याच्यावरती झेल होतो का नाही. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण. 1 रन तर काढलेले आहे. आणि फलंदाज धावचेत केलेला नाही. या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या होती ती 11. तिसरं षटक चालू असताना फलंदाज कमजोर आहे. त्याच्यासाठी त्याला धावबाद करत नाहीत ते. कुठे ना कुठे ते फायदा बघतायत. तो सफल होतो आहे पुन्हा एकदा. आणि एकाच धावावरती समाधान म्हणावं लागेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सागर याचं. पंच काय निर्णय आहे ते. एक रन आहे का डॉट बॉल आहे. 1 रन. मैं जाऊ क्या. कितना बॉल हुआ. सागर याचा पुढचा चेंडू सूरज याला. एक सूरजला कमजोर समजता. सूरजने काहीतरी आता दाखवायचं आहे. सूरज यांना फुलटॉस चेंडूने हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि हा सूरज धावचीत झालेला आहे.
कितना हुआ? कितना हो गया? तिसरं षटक चालू असताना धावसंख्या होती ती 12. शेवटचा चेंडू तोंड देईल तो महेश. आणि पुन्हा हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती तिसरा षटकाखेरीस 3-12. एकदम धीम्या गतीने चाललेला ब्लास्टर संघ 3 षटकामध्ये फक्त 12 धावा जमा केल्या आहेत आणि आपले 3 फलंदाज बाद झालेले आहेत. या 2 षटकामध्ये त्यांना जर कुठे ह्या सामन्यामध्ये त्यांचं आव्हान ठेवायचं असेल तर एक मोठी धावसंख्या करायची आहे. पॉवर प्लेचं षटक आणि चौथं षटक घेऊन येतात ते रुपेश. ब्लास्टर या संघाला जर या सामन्यामध्ये आव्हान टिकवायचं असेल तर एक 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावसंख्या जमा करतात ते आपल्या संघासाठी. त्यांची धावसंख्या झाली 3 षटकाखेरीस 3-12. पुढचा चेंडू रुपेश तो गणेश. पाहूया काय करतो तो गणेश. पहिला चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. इथे चौथं षटक चालू असताना 3-12. उत्कृष्ट अशा स्ट्रायकर संघाकडून गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे. जखडून ठेवलं आहे ते ब्लास्टर या संघाला. कोणतीही धावसंख्या करण्यामध्ये रोखलेले आहे. एक उत्कृष्ट असा फटका मारला आहे. पाहूया त्याच्यावरती काय होतं आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण ते दीपक याचं संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि कोण आहे सागर याचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि या 2 धावेवर धावसंख्या पोहोचते ती चौथं षटक चालू असताना 3-14. ब्लास्टर हा संघ भरपूर संत गतीने चाललेला आहे. 14 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गणेश डेंगे यांच्याशी उत्कृष्ट ऑफच्या दिशेने मारलं. 1 धाव तो पूर्ण. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण किरण याचं. एकाच धावावरती समाधान. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. चौथ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 गडी आणि 3 धावा दिल्या होत्या. 3 रहता है. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन आणि स्वतः कर्णधार आहे ते महेश. ह्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली आहे ती. आणि एक अपील आणि पंचांचा निर्णय आऊट. आणि एक हे महेश आऊट झालेले आहेत. बॅटची कडा लागून उत्कृष्ट असं किपिंग करतायत ते अजय वर्मा उर्फ राजू. उत्कृष्ट असं आपलं और अब बैटिंग के लिए आ रहे हैं मिलन भाई, जो ग्राउंड के जाने माने खिलाड़ी है. अब देखते हैं कि क्या करते हैं. राय के बहुत ही नामी खिलाड़ी हो और अभी तक अच्छा खेल दिखाया है.
और अपना विकेट महेश जो कैप्टन है उन्होंने देख के आया है ताकि मिलिंद भाई कुछ नया दिखाएंगे यहाँ पे। और बॉलिंग के लिए रुपेश घोड़ा जो हमेशा घोड़े से भी तेज भागता है और बॉलिंग मगर बहुत कटरा वटरा डालता है। देखते क्या होता है। नेक्स्ट बॉल मिलिंद और हवा में उड़ाया पहले बॉल। क्या होता है जाते से क्या रहा है बाउंड्री से और ये 4 रन। जो नाम से जाने जाते हैं मिलिंद भाई वो अपना जलवा दिखा रहे हैं और घोड़ा भाई को पहले बॉल में चौका। और देखते हैं नेक्स्ट बॉल में क्या होता है। यहाँ पे बहुत सारे लोग कमेंट कर रहे हैं कि अगले बॉल में 6 जाएगा तो बॉलिंग में बॉलर जीतेगा बैट्समैन। देखते हैं अभी नेक्स्ट बॉल के लिए रुपेश तैयार होते हुए। रुपेश घोड़ा बॉलिंग के लिए सामने मिलिंद और 19 रन 4 विकेट और ये डॉट बॉल ओवर। 4 ओवर के समाप्ति पे 19 रन 4 विकेट। जो जिस तरह से रन रेट जा रही है उससे लगता नहीं है कि मतलब कुछ बड़ा स्कोर बनेगा क्योंकि लास्ट 12 बॉल बचा है और सामने है डेंगे। 6 बॉल बचा हुआ है। सामने है डेंगे जो पिछले मैच में उन्होंने 7 6 मारे हुए थे। अगर हैट्रिक 6 मारते डेंगे भाई तो 500 रुपये का इनाम है। बॉलिंग में है कैप्टन दीपक भाई। अगर 6 में 6 लगता है तो 2000 रुपए के इनाम है। प्रमोद भाई कैप्टन बॉलिंग में आते हुए सामने देंगे। हैट्रिक 6 पे 500 रुपया महादेव बॉयज की तरफ से। देखते हैं बॉलर जीतता है कि बैट्समैन। फील्डर सजाते हुए दीपक भाई यहाँ पे सामने देंगे। पहला बॉल और काफी अच्छा यॉर्कर था यहाँ पे। पहला सिंगल लेते हुए क्या डबल भागें क्या और नहीं। कोशिश किए थे स्ट्राइक देने पर नहीं हुआ। वापस स्ट्राइक पे है मिलिंद जो रुपेश भाई को अच्छा चौका मारे थे। देखते क्या होता है नेक्स्ट बॉल में। कैप्टन बॉलिंग दिखाते हुए अपना जलवा। ऐसे कोई कैप्टन नहीं बनता है। बहुत अच्छा बॉलिंग यहाँ पे दीपक भाई के द्वारा। दूसरा बॉल और डॉट बॉल और क्या ये रन आउट होएगा और ये हाँ ये रन आउट। अब आखिरी का 4 बॉल बचा हुआ है और स्कोर 20 रन है। और इस टूर्नामेंट में अभी तक देखा गया है कि 60 70 55 रन भी कम पड़ रहे हैं। और अभी तक जिस तरह से बैटिंग हुआ है उसके हिसाब से लग नहीं रहा है कि कुछ ज़्यादा बड़ा टोटल दे पाएंगे सामने टीम को। और काफ़ी अच्छा बॉलिंग करते हुए प्रमोद भाई के द्वारा क्योंकि वो कैप्टन भी है और अपने कंधों पे जिम्मेदारी लेकर चल रहे हैं। ये दिखाते हुए कि टीम का लीडर अच्छा हो तो पूरी टीम अच्छा होता है। डेंगे भाई घूम के गोबर रिवर्स मारे हुए और ये क्या होता है बाउंड्री। 4 रन। फोर रन। अंपायर का डिसीजन अभी आया नहीं है। 4 रन है। ये डिस्कस कर रहे हैं कि नो बॉल है क्या। अंपायर प्लीज अपना डिसीजन बताए। और बैट्समैन प्लीज रिक्वेस्ट है कि अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन है। ये नो बॉल नहीं है। 4 रन आते हुए अच्छा रिवर्स शॉट यहाँ देखने मिला डेंगे भाई के थ्रू। अब नेक्स्ट बॉल में प्रमोद भाई क्या करते हैं देखते हैं। अभी तक अच्छा ओवर गया हुआ है। 5 रन। अभी तक 5 रन दिए 3 बॉलों में। लास्ट 3 बॉल।
वापस बोल, ये है बदला, इसको बोलते हैं बदला। और कैप्टन ने दिखा दिया कि मैं कोई नॉर्मल खेलने वाला खिलाड़ी नहीं हूं, आप भले डेंगे हो मगर मैं क्या ही बोल्ड किया उन्होंने, देखने लायक था। जो पिछले मैच में डेंगे भाई ने 7 6 मारे थे और मैच काफी क्लोज लाए थे, इस मैच में कुछ खास कर नहीं पाए अभी तक। और प्रमोद भाई की बॉलिंग बहुत ही शानदार है यहाँ पे। रोहित यादव और वापस से डॉट बॉल, काफी अच्छा बॉलिंग, कुछ समझ में नहीं आ रहा है यहाँ पे बैट्समैन को। रोहित काफी टाइम से खेलते हैं मगर प्रमोद भाई की बॉलिंग कुछ समझ में नहीं आ रहा है और दिखा रहे हैं अपना जलवा यहाँ पे कि कोई इजी नहीं है किसी को मारना। अगर बैट्समैन के लिए ज्यादा फेवर है तो बॉलर अगर अच्छा हो तो बैट्समैन घूमते रहते हैं। और वापस से सिंगल लेते हुए लेग बाय, 1 रन, काफी अच्छा बॉलिंग। ओवर ओवर कितना हुआ? 25 5 ओवर के समाप्ति में 25। और नेक्स्ट सुपर किंग और महादेव बॉयज का ऑनर प्लीज स्टेज पे आ जाए टॉस के लिए। महादेव बॉयज का ऑनर और सुपर किंग टॉस के लिए आ जाए प्लीज। और जीतने के लिए 26 रन चाहिए अभी जीतने के लिए। काफी इस टूर्नामेंट का सबसे लोएस्ट स्कोर है 25 रन और जीतने के लिए 26 रन चाहिए। दोनों टीम हारी हुई है और जो यहाँ से जीतेगा अच्छा रन रेट से उसको ऊपर चांस है, तो ध्यान रखना जो भी टीम जीतेगी रन रेट ध्यान रखे ताकि मैच रोमांच होगा। और सुपर किंग का कैप्टन आपसे रिक्वेस्ट है स्टेज पे आ जाए और महादेव बॉयज का कैप्टन जहाँ भी हो स्टेज पे आ जाए टॉस के लिए। टॉस का स्पॉन्सर और ये संघर्ष ऐसी, ठीक है कौन बोलेगा? टॉस विन, सुपर किंग ने टॉस जीत चुके हैं, क्या बोलना चाहेंगे? गोलंदाजी पहिला मी फिल्डिंग केलं ना, क्षेत्ररक्षण, समोरच्या टीमला कम से कम 30-40 रनामध्ये आम्ही रोखणार आहे। आपको पता है महादेव बॉयज में 6 हिटर है, आपने देखे सबसे हाईएस्ट स्कोर महादेव बॉयज ने मारा है, तो आपको क्या लगता है कि आपके है इतने बॉलर की रोक देंगे इनको? हमारे पास उतने बॉलर है, हम लोग रोक सकते हैं उनको। आपको महादेव बॉयज में कौन सा ऐसा खिलाड़ी डेंजर लगता है जो आपको 70-80 रन मारने का हिम्मत रखता है? बोलेगा ना ये, रुको ना, बोलो। और हमारे महादेव बॉयज का भी ऑनर कैप्टन गुड्डू भाई, क्या कहना चाहेंगे गुड्डू भाई? आपने टॉस हार गए हो, आगे क्या प्लान आपका? प्लान सेम रहेगा जो अगले मैच में किया था। अभी कितने ओवर गए मैच? 5 सेम 50 या 55 तक रखेंगे हम लोग। और आपका पहले बॉल में 6 देखा मैंने पिछले मैच में, तो क्या लगता है इस मैच में भी वही स्टार्ट करेंगे आप? अभी तो रूल चेंज है कि पहला बैटिंग करने में दूसरा बैटिंग करने में टाइम है, देखेंगे प्रोसेस करेंगे। 45 और आपके बेस्ट बैट्समैन में अभी कौन लग रहा है कि पीछे टाइम में देखा डीएम ने बहुत अच्छा लंबा लंबा 6 मारा है, क्या ऊपर चांस दोगे डीएम को आप? डीएम को तो चांस पहले मिलेगा, डीएम गायब है। ओके, और आपके बेस्ट बॉलर कौन लगता है इस बार कि मैन ऑफ द मैच का हकदार कौन बनेगा आपकी टीम का? प्रमोद वांजले। प्रमोद वांजले, प्रमोद वांजले, इतना भरोसा है आपके प्रमोद वांजले पे? एक्सपीरियंस फील्डर है अपना। हाँ, देखते हैं नेक्स्ट मैच कौन स्टार्ट करते हैं। और अब मैच स्टार्ट होते हुए 26 रन चाहिए जीतने के लिए। अगर 3 ओवर में
मार देंगे 26 रन, तो रन रेट में सबसे ऊपर आ जाएंगे वो। कौन जा रहा है? किरण और अजय वर्मा आए वो भी ओपनिंग के लिए। हेलो, संघ सिटल संघाला विजयासाठी 30 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे। और राजू भाई हैट्रिक 6 मारते तो 5,000 रुपया। गोलंदाज हॅलो महेश वैयक्तिक हॅलो मैंने 5,000 के लिए बोला था, मैंने विकेट देने नहीं बोला था आपको कि पहले बॉल में आप जमा हो गए। बॉलर का मध्ये आणि स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलेले ते महेश आता स्ट्राईकला आहे ते आकाश। पाहूया काय करतात। आपल्या स्ट्रायकर या संघासाठी लेगच्या दिशेने तटवला चेंडू, एक धाव तो पूर्ण होते। पॉवर प्लेचं षटक आहे आणि फलंदाज धावतोय आणि या फलंदाजाने चेंडूमध्ये आपला या 4 धावा क्या 4 रन पहिलं षटक चालू असताना धावसंख्या ती 1/4। पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे, उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी चालू आहे। महेशाचा पुढचा चेंडू तोंड देईल तो आकाश। पहिल्या चेंडूवरती धडकेबाज फलंदाज आऊट झालेले आहेत। 1 2 3 4 5 आकाश टू महेश, महेश टू आकाश। उत्कृष्ट असा पॉईंटच्या दिशेने मारला चेंडू, 1 धाव, धावसंख्या होते ती 5। पहिलं षटक चालू असताना पहिला विकेट, फिर 4 फिर 1 हां 4 फिर 1 3 बॉल। पहिलं षटक चालू असताना धावसंख्या आहे ते कुछ नाही था, इतना ही था, 5 धावा। पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे। किरण याने उत्कृष्टाचा लेगच्या दिशेने तटवला चेंडू, एका धावेवरती समाधान। धावसंख्येमध्ये होते धावसंख्या ती 6। मैदानामध्ये कोणाची गाडी आहे ती गाडी बाहेर काढायची आहे। ग्राउंडमध्ये कोणाची बाईक आहे, बाईकवाल्यांना विनंती आहे की आपली गाडी मैदानाच्या बाहेर घेऊन जायची आहे। पुढचा चेंडू आकाशाने उत्कृष्ट तटवल्या चेंडू स्ट्रेटच्या दिशेने, 1 धाव तो पूर्ण। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जिवलू यांचं आणि एका धावेवर समाधान। धावसंख्या होती ती 7। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पुढचा चेंडू पाहूया। किरणने तिथेच तटवलेला चेंडू, 1 धाव आणि पहिल्या षटकाकरीच धावसंख्या होते ती 1/8। मेडिकल बॉक्स किसके पास है, उसका स्प्रे किसके पास है, इधर आके दे दो। स्ट्रायकर या संघाला विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकामध्ये त्यांच्या 1/8 या धावसंख्या झालेल्या आहेत। जर कुठे त्यांना या स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकवायचं असेल तर कमी षटकामध्ये आपल्याला
हे रन चेस केले पाहिजे, तर तुमचा कुठे रन रेटमध्ये पुढे फायदा होणार आहे. 24 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे, पण जेवढ्या लवकर संपवतील तेवढं त्यांना रन रेटमध्ये पुढे. कोण आले दुसरं, कोण आहे गोलंदाजी? रोहित. हां, रोहित यादव पुढचं षटक घेऊन येतात. रोहित त्याला तोंड देतो किरण. थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, थोडा सामना लवकर चालू करून घ्यायचा. आपल्याला अजून फायनल खेळवायचे, अजून याच्यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत. थोडा सहकार्य करायचं आहे दोन्ही संघांनी, पंचांनी सुद्धा सहकार्य करायचं आहे. कर्णधारांना सांगून जेवढा लवकरात लवकर होईल तेवढं आपलं सहकार्य करायचं आहे मंडळाला. प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेरून जायचं आहे. रोहित टू किरण, किरण टू रोहित. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोहित याची. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते रोहित. धावसंख्येमध्ये काही वाढ नाही, धावसंख्या आहे ती स्थिर. 1/8. 5000 नहीं लगाने का इसके लिए आउट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आकाशासाठी बदल केलेला आहे. पुढचा चेंडू रोहित याचा आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावमध्ये धावसंख्या होते ती 9. 1/9. दुसरं षटक चालू असताना सूरज भोसले घरी चाललेले आहेत. पुढचा चेंडू रोहित टू किरण. पाहूया काय करतात किरण या. आणि उत्कृष्ट असा लेगच्या दिशेने तटवला चेंडू. 1 धाव तो पूर्ण केलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 10. पहिला डॉट हे दुसरा वाईट, फिर एक निकाला, तोही बोलवा. धावसंख्या होती ती दुसरं षटक चालू असताना 10. अजून 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर या संघासाठी, ब्लास्टर या संघाकडून थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. रोहित त्याला तोंड देईल तो. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावेवर धावसंख्या होते ती 11. 1/11. दुसरं षटक चालू असताना. अरे पंखा बंद करो. रोहित याचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा तटवलेला स्वीपमध्ये. 1 धाव तो पूर्ण. एका धावेवर समाधान. धावसंख्येमध्ये वाढ होते ती, धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 12. पुन्हा रोहित टू, याचं नाव आहे अक्षय ना, आकाश. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आणि षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे ती आकाशाची. रोहित त्याच्या गोलंदाजीवरती षटकार मारलेला आहे. या 6 धावेवर धावसंख्या पोहोचते ती 18. नाही दुसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 18. 1/18. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा ऑफच्या दिशेने तटवले चेंडू. 1 धाव तो पूर्ण. तिथं गणेश डेंगे यांचं क्षेत्ररक्षण पण थोडासा मिस थ्रो झालेला आहे. या 2 धावेवर धावसंख्या होते ती 20. आता विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाकडेच धावसंख्या होते ती 1/20. 18 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले ते झिलू. अठरा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. ते संघ स्ट्रायकर या संघाला.
संघर्ष ब्लास्टर संघाने 26 धावा बनवल्या होत्या, 25 धावा बनवल्या, त्यांना 26 धावांची आवश्यकता आहे ते विजयासाठी. आणि यांची 1 बाद 20 या धाव झालेल्या आहेत. ते स्ट्रायकर या संघाच्या. क्या सुपर किंग संघाच्या सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे. याच्यानंतर आपला सामना होणार आहे. सुपर किंगच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे. आपले कर्णधार वाट बघताय सर्वांचे. और अब जीतने के लिए 18 बॉल में 6 रन चाहिए. बॉलिंग में जिल्लू. और पहला बॉल यहाँ पे कट करते हुए, पहले क्या तेजी से भागते हुए क्या दूसरा रन लेंगे? नहीं. अच्छा फील्डिंग वहाँ पे देखने को मिला. राम प्रसाद वर्मा जिन्होंने बहुत अच्छा फील्डिंग किया. और जिल्लू जो काफ़ी अच्छा बॉलिंग डाले थे पिछले मैच में, बट उनको अभी सिर्फ 5 रन चाहिए जीतने के लिए. और दलिया जो फेमस है यहाँ पे अभी 6 मारा है, और 6 मारेगा तो अभी 501 रुपये का यहाँ पे बैट लगा हुआ है. और यहाँ पे लेग साइड में घुमाते हुए क्या दूसरे के लिए भागेंगे? पहला रन तेजी से भागते हुए दूसरा रन जाएंगे? नहीं. अच्छा फील्डिंग वहाँ पे, और 1 रन से संतुष्टि करना पड़ेगा. और अब जीतने के लिए मात्र 4 रन की जरूरत है. 16 बॉल 4 रन. कुछ क्रिकेट है, कुछ भी हो सकता है यहाँ पे, लेकिन इतना भी उम्मीद करना मुश्किल है. और वापस में अच्छा ऑफ में मारते हुए ये क्या 4 रन जाएगा, और 4 रन. इसी के साथ विन और मैच समाप्त.